ओमकार ओमकार साळुंखे, गोलंदाज ओमकार साळुंखे. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आयकॉन आयकॉन ओमकार. पहिलं षटक टाकणारे आयकॉन अक्षय तावरे, द ग्रेट फिनिशर्स ऑफ महाराष्ट्र. आज संघ मालक सुद्धा फुल फिटनेस मध्ये आहे, जोरदार तयारी करून मैदानामध्ये आहे. दिगंबर पिसे उद्योजक. यास यास कडक शॉट. अक्षय तावरे आसमान दाखवतोय ओंकारला. शानदार षटकार. Yes, कडक शॉट. अक्षय तावरे आसमान दाखवतो ओंकार. Yes, कडक शॉट. अक्षय बॉल लांब गेलेला आहे. तावरे गेलेले बॉल स्वयंसेवकांनी आणून द्या. बाहेर गेलेले बॉल सगळे आपले स्वयंसेवक कमिटी सदस्य आपण बॉल आणून द्या. अक्षय तावरे लेट पण थेट पहिल्या 2 बॉलवरती शांतपणे खेळला अक्षय. त्यानंतर त्यानं त्याचा अवतार दाखवला. रौद्र अवतार धारण करताना आपण बघणार आहोत अक्षय तावरेला. बारामती मोरगावचा खेळाडू आज मैदानामध्ये श्रीपूर संघामधून उद्योजकांचा रेग्युलर संघ खर तर दाखवतोय. असा नगर परिषदेचा टीम नगर मध्ये बारामतीचा संघ खेळत असतो. अक्षय तावरे याचा आयकॉन खेळत असतो संघामध्ये. कुठलाही बाहेरचा खेळाडू बारामतीचे खेळाडू कधी घेऊन जात नाही. मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला असं दिसणार नाही. दुसराही एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. सीमारेषेच्या काही इंच आतमध्ये चेंडू अडवण्यात यश मिळाले आणि 2 धावा अक्षय तावरेला मिळतील. 8 अक्षय तावरे. MD11 श्रीपूर तिचे खेळाडू फलंदाजी करताना या मॅच मध्ये. मात्र आपण या स्पर्धेमध्ये पहिल्या षटक अक्षय तावरेचा फटका डीप एक्स्ट्रा. एक जबरदस्त बॅटल आपल्याला 2 खेळाडूंमध्ये नेहमी बघायला मिळणार आहे. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. हो अकूट टप्प्याचा चेंडू. अप्पर डाव थोडासा हवेमध्ये खेळला हा पंच आणि चेंडू सीमारेषा पार. 4 पहिल्याच षटकामध्ये अक्षय तावरेचा झंझावात. याचा अक्षय ज्याचा कधी क्षय नाही. अक्षय तावरे धावांचा महापूर घेऊन येत असताना अक्षय 13 आणि 14 तारखेला याच मैदानावरती भक्तीचा महापूर असेल. आज मात्र प्रत्यक्षात तुम्ही धावांचा महापूर बघू शकता. पहिल्या षटकामध्ये आयकॉन वरती चढवलेला हल्ला अक्षय तावरेनं. पहिले 2 बॉल तो शांत खेळला. त्यानंतरचा षटकार चौकार षटकार धावफलक पोहोचतोय तब्बल 18 ऑन बोर्ड. पहिलं षटक संपलेलं आहे. फलंदाज रवी पवार स्ट्राईक एंडला असणार आहे. पहिले 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून त्यानं खेळलेले आहेत. मोईन बागवानच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बारामतीचा सुपरस्टार पत्रकार संपादक मोईन बागवान गेली अनेक वर्ष बारामतीच्या गोलंदाजीचा भाता सांभाळणारा हा खेळाडू आहे. एक गुणवान खेळाडू. महाराष्ट्र रणजी स्क्वॉड पर्यंत पोहोचलेला. दुर्दैवी त्याला महाराष्ट्राच्या अंतिम 15 संघामध्ये संधी मिळाली नसेल तरी देखील मोईन बागवान आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. IPLच्या ऑक्शन सिलेक्शन मध्ये देखील त्याची निवड झालेली होती. यावरून गुणवत्ता आपल्या लक्षात येईल मोईन बागवानची. अनेक वर्ष हा खेळाडू पहिलं षटक टाकतोय बारामतीसाठी. आज या मैदानामध्ये दुसरं षटक इथे आहे. तर फलंदाज रवी पवार ऑन स्ट्राईक. यस अप्रतिम गोलंदाजी मोईन बागवानची. गुडलेन तो ते टप्पा टाकल्यानंतर थोडासा बाहेर घेऊन गेला.
खरं तर यष्टांच्या पाठीमागे चेतन काळंगे आणि मोईन बागवान हे अनेक वर्षांपासूनचं समीकरण मी 2013-14 पासून या खेळाडूंना बघतो एकत्रित खेळताना. आणि त्यामुळं यष्टीरक्षक आणि विकेट किपर यांचं जर बॉन्डिंग चांगलं असेल तर गोलंदाजाला किती मदत होते, टीमला किती मदत होते हे आपण बघितलेलं. यास पुन्हा चांगला चेंडू, मोईन बागवानचा लागोपाठचा दुसरा निर्धाव. निश्चित संघ मालक आपल्या संघाला जबरदस्त प्रोत्साहन देत आहेत. प्रेक्षकांची इच्छा आहे की त्यांनाही गोलंदाजी मिळावी, मात्र अगोदरच काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं प्रेक्षकांची थोडीशी निराशा होईल. दिगंबर पिसे आपल्याला गोलंदाजीला येताना बघायला मिळणार नाही, मात्र 11व्या क्रमांकावरती फलंदाजीला ते येऊ शकतात. जबरदस्त शॉट ऑफ लेंथ इथे उडवला. वाह वाह, कडक शॉट, रवी पवारचा शानदार षटकार. Shot of length इथे उडवला. वाह वाह, कडक शॉट, रवी पवारचा शानदार षटकार. ज्यांना बक्षीस जाहीर करायची आहे त्यांना विनंती आहे की आपण रोख जमा करा. कुठल्याही प्रकारे उधारीवरती बक्षीस जाहीर केली जाणार नाहीत. आयोजकांकडून सूचना आलेली आहे, ज्यांना बक्षीस जाहीर करायची त्यांनी रोख जाहीर करा. हो, चेंज ऑफ पेस, अप्रतिम गती परिवर्तन बघायला मिळत आहे. एक हुशार गोलंदाज आहे मोईन बागवान. जबरदस्त उत्साह आपल्याला बघायला मिळतोय संघ मालक उद्योजक दिगंबर पिसे यांच्याकडून. कव्हरला क्षेत्ररक्षण करताना आपण त्यांना बघू शकतो. पॉइंट कव्हर योगेश फटकर यांना आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बघू शकतो. भारत कदम डीप लॉंग ऑफला, शॉर्ट लॉंग ऑफला. हो, सुंदर फटका आणि 6 धावा. बॅकफुट पंच, वंडरफुल शॉट, रवी पवार षटकार. दुसरा षटकार बागवानला. चांगलं बॅटल बघायला मिळतं इथे सुद्धा. मोहित बागवान आणि रवी पवार दोघांमध्ये 3 बॉल डॉट आलेत, मात्र त्यानंतर रवी पवारनं 2 षटकार ठोकलेले आहेत. एक फटका जो आपण पाय शॉट ऑफ लेंथला त्यानं पूल केलं होतं मिड विकेटला, आणि त्यानंतरचा हा चेंडू थोडासा बॅकफुट वरती येऊन पंच केला कव्हरला. इथे चांगला चेंडू आहे, मात्र धाव घेण्यासाठी दोन्ही खेळाडू उत्सुक नाहीये. 4 बॉल निर्धाव, 2 षटकार. या षटकातून 12 धावा. धाव फलकावरती 30. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांची मॅच आहे. बारामती संघ कसा रोखतो, विशेषतः त्यांचाच खेळाडू अक्षय तावरे यांना ते कसे रोखतायत हे सुद्धा बघणं मोठं उत्सुक्याचं ठरणार आहे. संपूर्ण भारतामध्ये आपण अक्षय तावरेला खेळताना बघितलेले विविध मैदानांमध्ये, मग दिल्ली असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल किंवा आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या सगळ्या राज्यांमध्ये, गोवा, सगळीकडे आपण अक्षय तावरेला खेळताना बघितले. महाराष्ट्रातल्या विविध मैदानांमध्ये देखील अक्षय तावरेनं आपल्या बॅटचं पाणी दाखवलेलं आहे आणि तो बारामतीचा आहे. बारामतीच्या संघातून नेहमी खेळतो. आज ॲज अ आयकॉन तो श्रीपूर संघासाठी खेळतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या टीममध्ये खेळत असता त्यावेळेस तुम्ही त्या टीमचे सदस्य असता. तुमच्या अपोजिट कोणती टीम आहे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नसतं. तुम्हाला आपल्या टीमसाठी सर्वोत्तम द्यायचं असतं. हा खेळाडूचा धर्म आहे आणि मला वाटतं अक्षय तावरे तो धर्म इथे पाळताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावांची ताबडतोड खेळी साकारली अक्षय तावरेनं. विशेषतः ओमकार साळुंखेवरती हल्ला चढवला होता अक्षय तावरेनं. आता पुन्हा एकदा तीच लढत बघायला मिळणार आहे, ओमकार साळुंखे विरुद्ध अक्षय तावरे. यानंतरच्या टीम सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत, उपस्थित झालेल्या आहेत. हा सामना लवकर संपवायचा आहे, कन्क्लूड करायचा आहे. लेंथ बॉल यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू होता. पाहायचंय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, मात्र निश्चित नाहीये. एकच धाव इथे घेऊ शकलेले अक्षय तावरे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ओमकार साळुंखे आणि त्याच्या समोर आता डावखुऱ्या हाताचाच फलंदाज, शैलीदार फलंदाज अर्थात रवी पवार.
धावफलकावरती 31. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना रवी पवार हे सोलापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा संघात खेळणारे खेळाडू आहेत. मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होतात, तिथे ते खेळतात. सोलापूर जिल्हा संघाचे सदस्य रवी पवार, एक दमदार प्लेयर. फुल टॉस चेंडू यावेळेस मिड विकेटला खेळाडू, मात्र तिथे थलकस खराब क्षेत्ररक्षण होईल. पुन्हा चेंडू कव्हर एकच धाव मिळते. धावफलक पुढे 32 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं अक्षय तावरेनं पहिले 2 बॉल शांतपणे खेळल्यानंतर एक षटका ठोकला आणि त्यावेळेस त्याला अंदाज आला की इथे बॉल जातोय. त्यानंतर किती सहजपणे त्याने चेंडू उडवलेत आपण पाहिले. त्यानंतर रवी पवारने जो 2 6 खेळलेत, परफेक्ट क्रिकेटिंग शॉट होते. फुल टॉस होता, मात्र धाव मिळणार नाहीये. इथे बघतो आपण फुल टॉस म्हटलं की कुठल्याही फलंदाजासाठी ती मेजवानी असते. ताटात वाढलेला रसगुल्ला असतो. प्रत्येक वेळेस तुम्हाला रसगुल्ल्यावरती धाव मारता येईल असं नाही, कधीतरी तो रसगुल्ला तुमच्या हातातून निसटू शकतो. तसंच झालं काहीतरी. धावफलकावरती धावा असतील 32. या स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक आणि ड्रॉप होईल. कॅच इथे 4 चौकार इथे मिळणार आहे. 4 धावा इथे मिळतील आणि चौकारा बरोबर 36 रन पोहोचतायत MD11 श्रीपूर. स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक आणि ड्रॉप होईल. कॅच इथे 6. आकाशजी गोदे यांना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या. आकाशजी गोदे. तर जाऊया मैदानामध्ये. अक्षय तावरे ऑन स्ट्राइक, ओमकार साळुंखे. स्लोवर 1 आणि लॉंग ऑनला खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक मात्र लांब आहे. चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धावा रोखण्यासाठी उभा केलेला प्रत्येक बांध इथे कोसळतोय, उकळून पडतोय बांध आणि धावा महापूर मात्र वाहतोय अक्षय तावरेच्या बॅट मधून. ओमकार साळुंखे. फुल टॉस होता हा चेंडू. मिड विकेट लॉंग ऑनला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव अक्षय तावरेला इथे मिळतील. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं की खूप साऱ्या धावा, 18 धावा खर्च केला होता ओमकार साळुंखेनं. त्या तुलनेमध्ये या षटकामध्ये कमी धावा आलेल्या आहेत. 2 चौकार आलेत. एकूण 11 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि हे होतं बऱ्यापैकी, कारण ज्यावेळेस एखादा गोलंदाज पहिलं षटक टाकत असतो, खेळपट्टीचा अंदाज व्यवस्थित नसतो, फलंदाजाचा अंदाज नसतो, आणि मग ज्यावेळेस त्याला विश्रांती मिळते एका षटकासाठी आणि पुन्हा तो दुसऱ्या षटकाला येत असतो, त्या मधल्या विश्रांतीच्या काळामध्ये त्याने बराचसा विचार केलेला असतो. त्याच्यावरती काही त्याने योजना, काही आडाखे तयार केलेले असतात आणि ज्यावेळेस दुसऱ्या षटकासाठी तो येतो, अधिक प्रभावी ठरतो. तेच बघायला मिळालं इथे ओमकार साळुंखेच्या बाबतीमध्ये. 3 षटकामध्ये धावफलकावरती 41 धावा. 41 लॉस ऑफ नो आफ्टर 3rd ओव्हर. 4थं आणि 5वं 2 षटक आता शिल्लक आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. ओमकार साळुंखे बरोबरच रवी पवार, बिनीचे शिलेदार, दोघांनी सुंदर सुरुवात करून दिलेली. आता पुढच्या 2 षटकामध्ये बघायचंय श्रीपूरचा संघ घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर नव्हे तर घरच्या अंगणात बारामती संघाला कसे तडाखे देतोय, कसे हादरे देतोय. सूरज ओवाळ गोलंदाज असणार आहे बारामतीचा. एक तगडी टीम म्हणून बारामतीच्या संघाकडे बघितलं जातं. नगर पंचायत विभागातली, तालुका विभागातली देखील एक मजबूत टीम म्हणून बारामती संघाकडे नेहमी बघितलं जातं. तर या संघामध्ये ऑलराऊंडर्स आहेत, मात्र मागच्या काही वर्षांमध्ये वेगवान गोलंदाजांच्या बाबतीमध्ये ॲज अ बॉलिंग युनिट बारामती संघाचं तेवढंच परफेक्ट बघायला मिळालं नाही. मात्र आज ओमकार साळुंखेच्या उपस्थितीनं निश्चित त्यांनी ती तूट भरून काढलेली आहे. अजून चांगले गोलंदाज या संघामध्ये भरपूर आहेत. बघायचंय शेवटचं षटक कोण टाकणार आहे. इथे मात्र सूरज ओवाळ. लेंथ बॉल उंच आकाशामध्ये, थोडासा फसलेला, मात्र तरी सीमारेषेच्या बाहेर. अक्षय तावरेचा मिस टाइम शॉट, मात्र षटकार.
बॉल उंच आकाशामध्ये थोडासा या षटकाराबरोबर 46 बाहेर अक्षय 47 धावा. फुल टॉस होता, उजव्याच्या बराचसा बाहेर आहे. नो धावा. टॉस होता उजव्याच्या बराचसा वाईट बॉल बाहेर चा निर्णय मागे घेतलेला आहे. वाईट बॉल, एक अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे आणि धावफलकावरती 48 धावा. अजून बारामतीचा गोलंदाज अक्षय तावरेला रोखू शकलेला नाहीये, त्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकलेला नाही. अर्थात 1-2 शॉट त्याच्याकडून मिसटाईम झालेच जरूर, मात्र तरी देखील आज इथे पुन्हा चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू, 4 धावांची गरज आहे. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा अप्रतिम देखना फटका. आज इथे 52 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू 4 धावा. 52 ऑन बोर्ड. चौथ्या षटकामध्ये अक्षय तावरे इज द मॅन. फुल टॉस आणि त्याच्यावरती 6 धावांची मोहोर आहे. नो बॉल आणि षटकार. अक्षय तावरे समोर गोलंदाजी करणं म्हणजे मदमस्त हत्ती समोर उभे राहण्यासारखं आहे. इथे उरात धडकी भरते गोलंदाजांच्या आणि ते चित्र इथे आपल्याला बघायला मिळतंय. सुरुवात निश्चित चांगली केली होती, मात्र त्यानंतर अक्षय जो जम बसवलाय, ज्या पद्धतीने त्यानं मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळलेत, असं कुठलं रिजन त्याने ठेवलं नाही जिथे मोठे फटके आले नाहीत अक्षय तावरेकडून. आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा फ्री हिट होता, मात्र लोअर फुल टॉस वरती मोठा फटका खेळायचा प्रयत्नात आपण पाहिलं. इथे हो भारत कदम वेगानं चेंडूवरती पोहोचला, हातातून निसटला, फायदा घेतला. इथे अक्षय तावरेनं 2 धावा पूर्ण केल्या. धावफलकावरती 61. 61 लॉस ऑफ नो विकेट. सलामीच्या जोडीची 61 धावांची भागीदारी, अभेद्य भागीदारी, मात्र 4 षटकांमध्येच. सूरज ओवाळ आकाशामध्ये चेंडू, संघनायक तिथे आणि अक्षय तावरे बाद. पहिला धक्का. शेहेचाळीस धावसंख्येवरती बाद होतोय अक्षय तावरे. मात्र 17 चेंडू मध्ये 46 धावा. अक्षय तावरेच्या आपण पाहिलं त्या मॅच मध्ये. काय शानदार इनिंग. आयकॉन म्हणून त्याला का बोलवलं गेले? बारामतीच्या संघाची एंट्री आपल्या स्पर्धेमध्ये झालेली नव्हती. त्याच वेळेस श्रीपूर, त्याच्या अगोदर श्रीपूरच्या संघानं ॲज आयकॉन म्हणून अग्रीमेंट केलं होतं अक्षय तावरे बरोबर. आणि आज त्यानं श्रीपूरसाठी अत्यंत सुंदर इनिंग साकारली अगेन्स्ट बारामती. 46 धावा मात्र 17 चेंडू. सन्माननीय सचिन विभूतीचं आगमन इथे झालेलं आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यतत्पर अधिकारी, त्याचबरोबर सन्माननीय नंदूभाऊ नाईक नवरे यांची उपस्थिती लाभते. आणि काल त्यांचा वाढदिवस जल्लोषामध्ये साजरा झाला. आज त्यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. बिलेटेड हॅपी बर्थडे. तर गोलंदाज फुल टॉस होता हा, मात्र धाव घेण्याची अनुमती नाहीये, धाव मिळणार नाही. यशस्वी षटक म्हणू शकतो आपण. काही धावा जरूर आल्यात सूरज ओवाळच्या, मात्र जो फलंदाज सातत्यानं पिडत होता, टोचत होता, बाभळीच्या काट्यासारखा टोचत होता, तो काटा काढण्याचं काम सूरज ओवाळने केलेलं आहे. पाठीमागे एमडी 11चे काही प्रेक्षक, काही खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये दिसत आहेत. अक्षय तावरे आसमान. थांबा आपण. विकेट. हो अकुट टप्प्याचा चेंडू. अप्पर. यस अक्षय
ज्याचा कधी क्षय नाही. या स्क्वेअर लेगला चेंडू क्षेत्ररक्षक स्ट्राइक एंडला असणार आहे. स्लोवर वन आणि नॉन स्ट्राइक एंडला आणि शेवटचा हा फटका आता सुरू होणार आहे. लेंथ बॉल उंच आकाशामध्ये थोडासा फसलेला, मात्र तरी सीमारेषेच्या बाहेर. अनेक वर्ष एंगर्स बारामतीची धुरा समर्थपणे सांभाळणारा एक कॅप्टन कुल संघनायक. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये चेतन काळंगे गोलंदाजीसाठी येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 61 धावा. 5 षटकामध्ये 61. आखूट टप्प्याचा चेंडू निश्चित मोठा टर्न मिळवतो इथे. चेतन काळंगे निर्धाव चेंडू असेल. पुन्हा एकदा रवी पवार ऑन स्ट्राइक. चेतन काळंगे स्लोवर वन. हो, बॅकफुट वरून चढवला चेंडू स्क्वेअर लेगला. शानदार षटकार. भरपूर वेळ होता खर तर अगोदरच ओळखला. सहा धावांच्या सोबतीनं धावफलक 67 वरती पोहोचेल. एक मोठा मोठा स्कोअर आपण इथे उभा राहिलेला बघू शकतो. सन्मान्य ज्ञानेशजी शिंदे माळशिरस वरून इथे उपस्थित होत आहेत. जिगरबाज युवा ग्रुप आणि राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. चला, रवी पवारनं सलामीला येत चांगली साथ दिली होती. सुरुवातीला 2 षटकार दुसऱ्या षटकामध्ये ठोकले होते. 67 धावा आहेत. आता तिसरा देखील ठोकलाय. एकूण रवी पवार 19 धावसंख्येवरती नाबाद आहे. 3 षटकारांच्या 18 धावा आहेत त्यामध्ये. रवी ऑन स्ट्राइक. लेंथ बॉल. हो, पंच. सुंदर स्क्वेअर कट. 4 रन. जबरदस्त फलंदाजी रवी पवार ऑन 22. 71 धावा धावफलकावरती. 71. MD11 श्रीपूर. स्लोवर वन. हो, पुन्हा पुन्हा बॅकफुट वरून आसमान दाखवलंय चेतन काळंगेला. दुसरा षटकार. Slower 77. बघा, 77 धावा धावफलकावरती आहे. ज्या वेळेस बाद झालेला होता इथे कदाचित बारामतीच्या खेळाडूंचा आक्षेप असेल या फटक्याला. विकेटच्या बाहेर जाऊन पूर्ण आहे का या संदर्भात काही चर्चा असू शकतात. कारण क्रिकेटच्या नवीन नियमानुसार तुम्हाला विकेटच्या बाहेर तुमचा एक MM तरी तुम्ही बाउंड्री विकेटमध्ये असला पाहिजे. तुमचं जर संपूर्ण शरीर विकेटच्या बाहेर असेल तर मात्र बॉल तो योग्य ठरेल, मात्र त्यावरती धावा दिला जात नाहीत. तो बॉल डेड केला जातो. तिथे पंच एकमेकांशी चर्चा करतात. कदाचित काय विषय असू शकतो, कदा वेगळाही निर्णय असू शकतो, चर्चा असू शकते. मात्र काही बदललेले नियम आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. खेळपट्टीच्या बाहेर तुम्हाला जाऊन फलन. पूर्वी असं असायचं की नो बॉल असेल तर खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जायचा. अर्ध्या ग्राउंडमध्ये जाऊन सुद्धा मोठमोठे फटके काही खेळाडूंनी खेळलेले आपण पाहिलेले आहेत. नवीन नियमानुसार असं करता येत नाही. जर विकेटच्या बाहेर असेल तो, त्याचा पूर्ण शरीर विकेटच्या बाहेर असेल तर मात्र त्या चेंडूवरती त्या फलंदाजाला धावा दिल्या जात नाही. पुढच्या बॉलवरती फ्री हिट सुद्धा मिळतो, पण फलंदाजाला धावा मिळत नाहीत. षटकार. सहा धावा इथे असतील आणि षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. यस, 77 धावा. 77 ऑन बोर्ड.
रवी पवार. सूर्य आज ढगांमध्ये आच्छादलेला आहे, मात्र हा रवी चमकतोय, तळपतोय, ऊर्जा निर्माण करतोय. MD11 श्रीपूर साठी आज घरच्या अंगणामध्ये रवीनं दाखवलेली चमक आपण बघितलेली आहे. लेंथ बॉल आणि इथे गॅप असेल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला, मात्र तब्बल 20 धावा या षटकामधून प्राप्त होत आहेत. शेवटचं षटक मात्र प्रचंड महागडं, प्रचंड महागडं. 24 धावा या षटकामधून प्राप्त केलेल्या आहेत MD11 श्रीपूर्ण, आणि आपला स्कोअर फलकावरती लावलेला आहे तब्बल 85 धावा. 85 ऑन बोर्ड. जय साई 11 बारामती विरुद्ध MD11 श्रीपूर. तब्बल 85 धावा धावफलकावरती. रवी पवार, अक्षय तावरेनं 46 धावांची दमदार खेळी, आणि त्यानंतर रवी पवारनं साकारलेली तब्बल 37 धावांची खेळी. नाबाद 37 रवी पवार, 46 अक्षय तावरे. प्रत्येक गोलंदाजावरती चांगला हल्ला चढवलाय, कुठल्याही गोलंदाजाला संधी दिली नाही, आणि एक मोठा स्कोअर या स्पर्धेमध्ये आपण उभा केलेला बघितलेला आहे. तब्बल 85 विजयासाठी 86 धावा. मोठा स्कोअर निश्चित आहे, मात्र या मैदानाचे रेकॉर्ड्स काही वेगळीच आहे. इथे 100 धावा सुद्धा ओलांडल्या जाऊ शकतात, आणि बघायचंय बारामती संघ कोणत्या उत्साहाने मैदानामध्ये येईल. प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा घेऊन MD श्रीपूर संघ मैदानामध्ये दाखल होत आहेत. नगर पंचायत पूल मधले हे सामने आज आपण बघणार आहोत. आज माळशिरस नगरपंचायत आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळणार आहे. नरसिंगपूर नगरपंचायत आपल्याला बघायला मिळणार आहे. बार्शी नगरपंचायत आपल्याला बघायला मिळणार आहे. मोहोळ नगरपंचायत आपल्याला बघायला मिळणार आहे. अत्यंत मजबूत पॉवरफुल असे संघ आज दिवसभराच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि आज बघायचे बारामती नगरपंचायत विरुद्ध श्रीपूर बोरघर माळुंगे नगरपंचायत. 85 धावा आहेत आणि 86 धावांची आवश्यकता विजयासाठी इथे असणार आहे. 86 रिक्वायर्ड टू विन विदिन 30 बॉल्स. जिगरबाज युवा माननीय राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन खरं तर परवा दिवशी नाही, त्याच्या अगोदरच्या दिवशी भरपूर तारांबळ उडाले. क्षेत्ररक्षण लावून तयार ठेवा. सलामीची जोडी चेतन काळंगे, सौरभ दळवी मैदानामध्ये दाखल होत आहेत. खरं तर पाऊस पडत होता, मॅच देखील कव्हर झालेल्या नव्हत्या. काही मॅचेस कव्हर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दिवशीचे 2 सामने आपण खेळू शकलेलो नव्हतो आणि रात्रभर पाऊस पडला. दिवसभर थोडीशी विश्रांती, दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्रभर पाऊस पडला आणि काल सुद्धा आपल्याला त्यामुळं विश्रांती ठेवावी लागली. मात्र आयोजकांनी प्रचंड मेहनत करून हे मैदान पुन्हा एकदा सज्ज केलेलं आहे. विकेटची व्यवस्था अत्यंत उत्तम ठेवलेली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये त्याचा प्रत्यय आला इथे आणि विकेटने देखील आपले रंग दाखवलेत. पहिल्याच सामन्यामध्ये 5 षटकामध्ये तब्बल 85 धावांचा डोंगर इथे उभा राहिलेला आहे. क्षेत्ररक्षण तयार ठेवा. श्रीपूर पळा पटकन. मिरई ग्रामपंचायतचे सरपंच प्रथम नागरिक सन्मान्य विजयजी बाबर या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत.
आणि विशेष म्हणजे आजच नाही तर स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि सरपंच सलग 3 दिवस सामने बघण्यासाठी उपस्थित आहेत. आम्ही पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊया मैदानामध्ये जिथे 86 धावांचं लक्ष्य चेतन काळंगे, सौरभ दळवी या दोन सलामवीर मैदानामध्ये दाखल बारामती संघ घेऊन आलेला आहे. निश्चित लक्ष मोठं आहे, मात्र अशक्य नाही. पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा, मोठमोठ्या वादळांचा मागोवा घेण्यासाठी मी इथे स्वागत करतो. सोलापूरचे अत्यंत कडक आवाजाचे बादशाह, भरपूर अनुभव असलेले समालोचक सन्माननीय शंकर पवार सरांकडे मी घेऊन जातो. थँक्यू. धन्यवाद नरेश सर. श्री सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्याचे माननीय कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक, MD असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचा हा थर्रार आपण पाहतो. या थर्राराचा आजचा 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षातील तिसरा दिवसातील लढत क्रमांक पहिली पाहतोय. चेतनसाठी हा चेंडू पायाकडे येतो, दरम्यान फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपरच्या मागे, शॉर्ट फाईनलच्या दिशेने एक सिंगल धाव निश्चितच येईल आणि एक धावांचा पाऊस इथं पाडला गेलाय. काय अक्षय तौरेने कडक सुरुवात करून दिली होती, त्यानंतर रवी पवार जो लोकल मॅन याने देखील इथं वादळी खेळी खेळली. या दोघांच्या तुफानी फलंदाजीमुळे इथं धावांचा पाऊस आपण पाहिलाय आणि धावसंख्या तब्बल बनवली गेली होती 85 धावा. सौरभ साठी हा सरळ बॅटने फटका खेळलाय, चेंडू जाईल बॉलर बॅक, 4 धावा, चौकार येतोय. तो अक्षय तौरी की गेंद बिल्कुल स्टंप पर आती है, गेंद को सीधे बैट से बॉलर के सर के ऊपर से इस बार स्ट्रेट ड्राइव, बेहतरीन लाजवाब बेमिसाल स्ट्रोक निकलता हुआ, मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर छाप लिखी थी, मोहर लिखी थी 4 रन की. आगे बढ़ता बस स्कोर केवल 5 रन. फुल टॉस गेंद, फिर से इस बार गेंद को लॉफ्टी स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद जाएगी बिल्कुल बॉलर के पीछे, 1 रन दूसरे की दौड़ लगाई जा रही है. जब तक कि थ्रो बॉलर इन पे आएगा 2 रन तो जरूर बनेंगे. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर केवल 7 की यॉक पर. इस टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का प्राइस दिया जा रहा रुपए 1,25,000 रुपए का पहला इनाम. टोटल स्कोर 86 का टार्गेट है. 86 धावाचा आव्हान, त्याचा पाठलाग करताना 3 चेंडूमध्ये बनवले गेले धावा, 7 धावा. फुल टॉस, इस बार गेंद को हाफ पाली पे लेके गेंद को ऊंचा मारने की कोशिश, नीचे है खिलाड़ी, पकड़ सकते हैं, कैच पकड़ लिया, कैच बिगी जा गया. तो सौरभ दळवी का यहां पर विकेट जाता हुआ, लगने वाला टीम के लिए पहला झटका लगा, जोर का झटका धीरे से लग रहा है, लगने वाला टीम के लिए पहला झटका लगा. अमोल नाटेकर वहां पर फील्डर है जिन्होंने कैच को पकड़ा वहां पर. और सीधी क्रिकेट की जो कहावत होती है, टेक कैच विन मैच कहा जाता है, और शानदार कैच, जानदार कैच पकड़ा गया. काफी आसान सा कैच वहां पर पकड़ा जा रहा है. भरत कदम नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में. न्यूमैन होंगे वहां पर भरत कदम. ये बल्लेबाज अगर विकेट पर ज्यादातर टिकता है तो इनमें भी क्षमता है, इनमें भी टैलेंट है. ये कुट कुट कर टैलेंट जिनमें भरा हुआ वो खिलाड़ी हैं, नए खिलाड़ी भरत कदम. चलेंगे इस बार फिर से एक नया गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए. पुन्हा या षटकातील विकेट मिळाल्यानंतर पुन्हा गोलंदाज सज्ज असेल, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय. अकुट्टपदा चेंडू पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, अगदी बॅटची चेंडू मात्र आतली कट लागून गेला विकेट किपर रवी पवारकडे. आणि निश्चितच रवी पवारचं कौतुक करावं लागेल. गेल्या मी 13 वर्षापासून मेडिकल मॅचेसची कॉमेंट्री करतोय आणि गेल्या 13 वर्षामध्ये सलग 10 वर्ष माळशिरस क्रिकेट संघ चॅम्पियन ठरतोय. त्या संघाचा हुकमी खेळाडू म्हणून रवी पवार संघामधून खेळतोय. रवी पवार, विश्वजित पवार हे संघाचे आधारस्तंभ खेळाडू. पायाकडे चेंडू येतोय, हवेत टोलवाय चेंडू, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि चेंडू जाईल फर्स्ट बाउंड, सीमारेषा पार करेल, 4 धावा, चौकार येतोय.
पहले ओवर की समाप्ति में स्कोर टोटल 86 का टार्गेट जो दिया जा रहा टार्गेट का पीछा करतो रन बने हैं केवल 11 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तब्बल 11 धावा. तुम्हाला आव्हान दिलं गेलं ते 86 धावाचं. चलेंगे इस बार देखना है कप्तान किसे गेंदबाजी करने के लिए आमंत्रित करते हैं बॉलिंग करने के लिए. और ये जो टूर्नामेंट यहां पर रखी जा रही है और इस वक्त ये टूर्नामेंट यानी कि महाराष्ट्र में ऐसे टूर्नामेंट की बार बार चर्चा होती है क्योंकि बरसात का सीजन जुना बॉल द्यायचं आणि निश्चितच या स्पर्धेचं आयोजन संयोजन जे आपण पाहतोय स्पर्धेची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात असते ती स्पर्धा म्हणजे निश्चितच सुपंत चषक या स्पर्धेचे आयोजक जिगरबाज ग्रुप आणि त्याचबरोबर राजरत्न नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने स्पर्धा इथं भरवली गेली आहे. सौजन्य EMD 11 श्रीपूर म्हाळुंग बोरगाव यांच्या वतीने गोलंदाजीला आलाय नवीन षटक घेऊन रवि पवार. बल्लेबाजी में कमाल करने वाले रवि पवार. देखना है क्या गेंदबाजी में कमाल करेंगे या उनकी गेंदबाजी पे बल्लेबाजी का धमाल देखने मिलेगा. शॉटपिच गेंद आई बैकफुट पर चला गया पांच छोड़ा और सीधे गेंद को मारा मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती गेंद 6 रन. थोड़ा 7 फूट टप्प्याचा चेंडू टाकला गेला फलंदाज बॅक चाहे रन तो वो एक आंकड़ा होता है लेकिन हम किस तरह से लड़ते हैं किस तरह से संघर्ष करते हैं ये बिल्कुल मायने रहता है. और बिल्कुल ये जो छक्का लगा था हमारे टीम का यानी कि जय साई क्रिकेट टीम के जो ओनर जी है अमेरिका से दिगंबर जी पीछे इनके चेहरे पे मुस्कान देखने मिल रही है वहां पर. आणि पुढच्या सामन्याची नाणेफेक बालशिर संघाच्या बाजूने कॉल लागतंय टॉसचा. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा त्याच प्रकारचा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू गाली पाहूया टिपतोय झेल फलंदाज होतोय फेल. चला गौतम नाईकनवरे यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचे. गौतम नाईकनवरे यांना विनंती करेन की मी लवकरात लवकर तुम्ही कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. नाटकळे अमोल जुन्या बेबी कॅच पकडा वहां पे. नाटकळे मला वाटतं त्यांनी दुसरी कॅच पकडली आहे या डावामध्ये. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की लॉंग ऑनच्या दिशेने कॅच पकडली गेली आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅच पकडली गेली आहे. नवीन फलंदाज जातो फलंदाजीला न्यू मैन होंगे वहां पर बैटिंग करने के लिए. बॅट्समनचं नाव सांगा न्यू बॅटरचं नाव. इमरान भाई जरा बैट्समैन का नाम बताए. वसीम. तो न्यू मैन होंगे वहां पर वसीम बल्लेबाजी करने के जाएंगे मैदान में. वहां पर गेंदबाजी की बात करना चाहे बल्लेबाजी में कमाल करने वाले रवि इस वक्त गेंदबाजी में धमाल कर रहे हैं क्योंकि अभी भी उन्होंने विकेट ले लिया वहां पे. निश्चित ही फिर से रवि पवार विकेट मिलने के बाद दुगने जोश के साथ दुगने जुनून के साथ दुगने जज्बे के साथ बॉलिंग करेंगे इस बार ये गेंद लेकर. वो बहुत अच्छी गेंद थी बॉल ऑफ्टन के बाहर जाकर जगह से गेंद को लॉफ्ट स्ट्रोक लगाने की कोशिश. गेंद टप्पा गिरने के बाद सीधी रही गेंद विकेट कीपर के हाथ पे गेंद चली जा रही है. स्कोर अभी भी केवल यहां पर 17 रन की योग पर. 17 क्रिकेट में कहते हैं बहुत बड़ा खतरा और खतरा हुआ था चेतन कालेंगे बल्लेबाज के लिए. मारने की कोशिश में गेंद जा रही है बिल्कुल बल्लेबाज को फिर से बीट करती गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है. ये जो बिंदी गेंदी है बिंदी गेंदी का मतलब एक एक कदम जीत की ओर अग्रसर हो रहा है. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र संघाला पुढे घेऊन जाईल विजयासाठी. गणेश पवार चांगलं विकेट कीपिंग करताना पाहतो आपण. विकेट कीपर गणेश पवार की बेहतरीन विकेट कीपिंग. ये गेंद ऑफ्टन के ज्यादा दूर जा रही है. अंपायर ने बताया कि गेंद बॉल है वहां पर बॉल में 7 स्कोर में इजाफा होता हुआ टोटल स्कोर 18 रन की योग पर दूसरा और इस वक्त प्रगति पर रहे जारी है. अभी भी रुका हुआ स्कोर केवल 18 रन. बहुत अच्छी गेंद थी बड़े स्टंप पर आती गेंद ऑनसाइड में गेंद को मारा जा रहा है. गेंद जा रही है बिल्कुल फिर से अमोल वहां पर गेंद को फील कर रहे हैं. आज अमोल और गेंद के बीच में कुछ ना कुछ लग रहा है. बार बार अमोल के पास गेंद चली जा रही है लेकिन अमोल भी कह रहे जितनी बार भी गेंद आएगी तो मैं फील्डिंग करने के लिए सक्षम हूं वहां पे.
और अच्छे गेंदबाज भी माने जाते हैं अमोल। फिलहाल 1 रन का इजाफा टीम के लिए, टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 19 धावा झाल्यात। पुन्हा रवी पवार गोलंदाजी करतोय। या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज स्ट्राईकला असेल भरत कदम। ऑस्टमच्या बाहेर जातो चेंडू, पाहिला आणि सोडून दिला। पंच म्हणतात अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपात सिंगल धाव येईल। एका धाब्यानिशी संघाची वाढती धावसंख्या 20 धावा। अजूनही इथून विजय मिळवायचा असेल तर मला वाटतं तब्बल जबरदस्त 66 धावा बनवायच्यात। आणि ग्राउंड जर पाहिलं फलंदाजाला देखील या ग्राउंड मध्ये मदत मिळते आणि गोलंदाजाला देखील। ओरपी चेंडू हल्ला चढवण्याचा प्रयत्न, हा पोटेस फटका, परंतु क्षेत्ररक्षक जातो चेंडू खाली। दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहिलं। 2 धावा कल्याण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय। पाहूया धावबाची संधी इथं थर्ड अंपर कडे हा निर्णय सोपवला गेलाय। सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी पवार साहेबांचं तिथं शुभागमन झालंय। निश्चितच त्यांचे बंधू मात्र इथं कडक खेळ दाखवताना आपण पाहतोय। संघासाठी अष्टबोली कामगिरी करताना आपण त्यांचे बंधू पाहतोय। फलंदाज होईल बाद, चला फलंदाज बाद होईल। और इसी के बाद साथ वसीम अपने कदमों को ब्रेक नहीं लगा पाए, ब्रेक फेल, बल्लेबाज फेल हो रहा है। निश्चित ही और एक झटका लगता हुआ, झटके पे झटका, जोर का झटका धीरे से लग रहा है। टोटल धाबा झाल्यात 22 धाबा। पुन्हा गोलंदाजीला रवी पवार या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी अक्षय तावरे आलाय, माफ करा, षटक संपल्यानंतर अक्षय येतोय गोलंदाजीला। अक्षय तावरेचा आकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, सर्रे कॅच मतींनी पकडली आहे। फलंदाज होईल बाद। परत जातोय आपल्या पॅव्हिलियन कडे परत। निश्चितच फलंदाजाला माघारी परतावं लागेल। इथं या सामन्यात मात्र श्रीपूर क्रिकेट संघ पूर्णपणे वर्चस्व दाखवतो। नवीन फलंदाज चाललाय फलंदाजीला। चला बॅट्समनचं नाव सांगा। रवी पवार सर, जरा बॅट्समनचं नाव विचारा। रवी पवार, योगेश, थँक्यू। चला खालच्या बॅट्समनचं नाव देखील सांग। मला वाटतं सौरभ आहेत का खालचे दोन्ही? योगेश आहेत का? अलीम, नॉन स्ट्राइकर अलीम, नॉन स्ट्राइकर अलीम है, स्ट्राइक पर है बिल्कुल योगेश। गेंदबाजी करेंगे सौरभ हावरे, और सौरभ हावरे की ये गेंद पर हमला बोला इस बार, बहुत ही दूर मारा इस बार, लंबा तगड़ा प्रहार निकलता हुआ, ऐसा लगा मजबूत बल्ला, तूफानी हल्ला, चेंडू फर्रार, खनखनीत षटकार। ऐसी ऊंची उड़ान लेंगे तब जाकर आप जीतेंगे, क्योंकि यहां पर टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ, कुल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 28 रन, 28 रन, 28 धावा झाल्यात।
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज. पुढचा चेंडू टाकला जाईल. ओ सुरेख चेंडू. इथं मात्र डॉट चेंडू टाकला गेला, निर्धाव टाकला गेला अक्षय कडून. कमबॅक करण्यात यशस्वी ठरतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण अक्षयला आतापर्यंत पाहिला. अक्षयचा खेळ मात्र संघाला अक्षयला ज्याच्यासाठी बोलवलं गेलं होतं त्याच्यापेक्षा एक उजवी कामगिरी म्हणेल. कारण फलंदाजीमध्ये मला वाटतं जवळजवळ 17 चेंडूमध्ये वादळी अशा 46 धावा बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये सुरेख गोलंदाजी करताना आपण आतापर्यंत पाहिलंय ते गोलंदाजाला. पंच म्हणतात की डेथ चेंडू असेल, मृत चेंडू. आता धावा झाल्यात 28. माळशिरस संघ आपण काय घेतलंय ज्ञानेश सर? एक मिनिट, ठीक आहे, ओके. शाजीन वगैरे आपण ग्राउंडच्या बाहेरून यायचं. बाउंड्री मॅच चालू आहे, प्लीज विनंती आहे. हो स्लोअर चेंडू, फसवा चेंडू मारायचा प्रयत्न. चेंडू इथं फलंदाजा बॅटीच्या जवळून जातोय विकेट किपर कडे. अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. धावा झाल्यात फक्त 28 धावा. अजूनही इथून मॅच जर जिंकायची असेल मला वाटतं तब्बल 58 धावा बनवायच्यात अजूनही. ओहो सुरेख फटका. क्षेत्ररक्षक डोक्यावरून फटका मारला गेला. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाईल निश्चितच 4 धावेसाठी. या 4 धाब्यांनी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती 32 धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी मला वाटतं तब्बल 54 धावा बनवायच्या आहेत. अभी भी हो सकता है लेकिन करना पड़ेगा आपको. अगर यहां से करना होगा तो निश्चित ही ये सोचना होगा. जब मुश्किल समय होता तो खुद से बोला करो आई एम अ बिग फैन माई सेल्फ, मैं कर सकता हूं. लेकिन आपको यहां पर मैच जीतना होगा तो इक्का दुक्के से कुछ काम नहीं बनने वाला. मैच जीतना होगा तो ना चलेगा इक्का दुक्का. जीत के लिए चाहिए चौका छक्का. और इसी के साथ ये और एक चौका यहां पर आएगा और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता. बट टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंच रहा है 36. बारह गेंदों मैच जीतने के लिए 50 रन की जरूरत है. 12 चेंडू आणि बनवायचे 50 धावा. और निश्चित ही ऐसा भी अक्सर ऐसा भी कहा जा सकता है प्रयत्न करून चुकलात तर चालेल परंतु प्रयत्न करण्यात चुकू नका. ज्याला नाही हिम्मत त्याला नाही किंमत. हिम्मत के साथ खेलेंगे, हौसले के साथ खेलेंगे तो आप नामुमकिन को मुमकिन बना सकते हैं. और वैसे देखा तो अक्सर ऐसा भी कहा जा सकता है मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है. मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है. इनमें से संघर्ष करके बाहर निकलना ये आर्ट ऑफ लाइफ है. जिसके पास ये आर्ट होता है तो नामुमकिन को आप मुमकिन बना सकते हैं. अमोल येतोय गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक अमोलचं हे पहिलं आणि संघाकडून धावातील 14 षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. 12 चेंडूमध्ये तब्बल मला वाटतं 50 धावा बनवायच्या आहेत. 12 गेंदों जीतने के लिए 50 रन की जरूरत है. वहां पे हर ओवर में 25 रन चाहिए मैच जीतने के लिए. इस बार पहली गेंद ओ सेट बैट स्ट्रोक. व्हाट अ एक्सीलेंट स्ट्रोक निकलता बा. गेंदबाज को लगा धक्का क्योंकि बल्लेबाज ने लगा पावरफुल फ्लैट छक्का. चला लवकर फास्ट करायचंय, वेळ करू नका. मॅच लवकर खेळवायची. दरम्यान या षटकारांशी संघाची वाढती धावसंख्या पुढे सरकली 42 धावसंख्येवर. अजूनही इथून मला वाटतं 44 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक असतील 11. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला कमीत कमी 4 धावा इथं बनवायच्या आहेत. क्या जबरदस्त यहाँ पर बल्लेबाज ने अलीम के बैट से निकलता हुआ दमदार प्रहार निकलता हुआ. शॉर्ट गेंद आई, बैक पर चला गया, जोर से मारा जा रहा. 2 फील्डर है वहां पर, दोनों के बीच में से गैप में निकलेगी गेंद. अब 10 से गेंद और 40 रन की जरूरत. 10 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या. जबरदस्त खेल यहाँ पर देखने मिल रहा है. बल्लेबाज अली कह रहे कि अभी भी हमारे पास मौका है, मौके पे हम खेल सकते हैं. और बिल्कुल यहाँ पर दमखम के साथ बैटिंग की जा रही है वहां पर. अमोल थोड़ा सा महंगा और चलता हुआ. अब तक 2 गेंदों में 10 रनों की लूट की जा रही है दिन दहाड़े. 10 धावा या चेंडूवर वसूल केल्या गेल्या 2 चेंडू मध्ये. क्षेत्ररक्षण घेतलं माळशिरस क्रिकेट संघाने. कुटप्पाचा चेंडू हवेत मारलाय.
पाहूया क्षेत्रक्षे हाती चेंडू जातोय दरम्यान एक चोरटी सिंगल धाव इथे घेतली गेली, एक धाव दुसरीचा प्रयत्न होईल चेंडूपैकीपर्यंत पाहता पाहता दुसरी देखील धाव इथं कंप्लीट केली गेली, पूर्ण केली गेली आहे. या 2 धाब्यानिशी संघाची धावसंख्या पुरली ती 48 धाबा, अजूनही विजयासाठी बनवायच्या 38 धाबा. चला या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धाबा आल्यात. तुम्हाला प्रत्येक षटकामागे 25 धाबाची आवश्यकता असताना आपण 3 चेंडूमध्ये 12 धाबा आतापर्यंत, म्हणजे तुम्हाला ज्या स्पीडने जायचं त्या स्पीडने तुम्ही बॅटिंग करताय. थोडंसं मॅच स्पीडअप करायची आहे. पुढची मॅच यानंतर लगेचच होईल. ओ जोर से मारना चाहते थे, हवा में गेंद है, कॉटन बॉल का मौका मिलता बा और इसी के साथ ये मिल सकती है विकेट. मिल गई विकेट. अमोल ने बिल्कुल कॉटन बॉल का कैच पकड़ा, वहां पर विकेट चली जा रही है. नए खिलाड़ी जाएंगे इमरान पठान. श्रीपुर MD11 क्रिकेट टीम इस मैच में तगड़े अंदाज में खेल दिखा रहा है इस बार. इसके बाद का मैच यानंतर होणारी लढत आपण पाहणार आहोत माळशिरस क्रिकेट संघ विरुद्ध पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील 4 चेंडू टाकले गेलेत, 5वा चेंडू टाकला जाईल. मागच्या चेंडूवर विकेट मिळाली आहे, पाहूया. ओहो सुरेख आणि पुन्हा हवेत. ओहो साई का मात्र कॅच पकडण्यासाठी करतोय घाई आणि निश्चितच कॅच पकडली गेली आहे. फलंदाज लागोपाठ 2 चेंडू 2 फलंदाज आम्हाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. आता हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. लागोपाठ 2 विकेट मिळाल्यात. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल इथं. मॅच थोडीशी स्पीडअप करायची. पंचांना विनंती मॅच स्पीडअप करा. अभयदादा जगताप मसबळ क्रिकेट संघ यांचं देखील इथं शुभागमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. अभयदादा जगताप क्रिकेट संघ मसबळ विरुद्ध पुढचा चेंडू टाकला जाईल. ओ हल्ला, हो 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 तूफानी हल्ला. सीधे बैट से बार सीधा गेंद को तारामंडल पर भेजा जा रहा. 6 रन आएंगे पूरे के पूरे और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन. तो आखिरी 6 गेंदे और मैच जीतने के लिए लगभग 32 की जरूरत है. शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहेत. चला नवीन बॅट्समन जे आले होते त्यांचं नाव सांगायचंय. सूरज. चलिए सूरज फिल्डिंग घेतली त्यांनी. सामना संपल्यानंतर माळशिरस क्रिकेट संघाला मी विनंती करेल की ताबडतोब आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. AR सांगोला क्रिकेट संघ DR सांगोला क्रिकेट संघ विरुद्ध आपण माळशिरस क्रिकेट संघाची लढत पाहतोय. आणि हा सामना संपल्यानंतर आत कोणीही प्रेक्षकात जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची. आत कोणीही जाणार नाही याची नोंद घ्या. सामना संपल्यानंतर कोणी आत जाणार नाही याची नोंद घ्यायची. MD11 क्रिकेट संघाचे समर्थक तुम्हाला देखील विनंती असेल, दोन्ही संघाला विनंती की सामना संपल्यानंतर कोणी आत जाणार नाही याची नोंद घ्यायची. चला जुना चेंडू टाकून मॅच चालू करायची लगेच. चला शेवटचे षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. बॉलर असेल बापू माडिक. लेदर क्रिकेट में बहुत सालों तक लेदर बॉल सीजन बॉल के एक बहुत ही नामचीन क्रिकेटर बापू माडिक साई क्रिकेट टीम की ओर से हमेशा खेलते हैं. देखना फिर से गेंदबाजी करने के लिए बापू माडिक की पहली गेंद. सामने है बल्लेबाज स्ट्राइक पर योगेश. फुलटॉस गेंद इस बार लो फुलटॉस गेंद थी, मारने की कोशिश में अंदरूनी एज लगा, वहां पर विकेट कीपर के पीछे गेंद चली जा रही है. सिंगल तो आएगा. अब मैच जीतने के लिए आने वाले
5 गेंदों में 31 रन, इसका मतलब 5 गेंदों में 5 छक्के अगर आते तो मैच टाई हो सकता है। टाई करने के लिए आखिरी मौका है आपके सामने। हर गेंद पर किसी भी हाल में ग्राउंड के बाहर भेजना होगा। प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार खेळावा लागेल जर सामना जिंकायचा असेल। पुढचा चेंडू ऑस्टनच्या बाहेर जातो, पंच म्हणतात अवांतर धाब असेल, एक सिंगल धाव इथे घेतली गेली। दरम्यान व्हाईट बॉल +1 येथील 2 धाबा, समीकरण आता बदलतंय। 5 चेंडू बनवायच्यात, 29 धाबा, 29 रन। दोन्ही संघाला नम्रतेची विनंती असेल, सामना संपल्यानंतर कुठलाही खेळाडू आज जाणार नाही मैदानात याची आपण नोंद घ्यायची। 5 चेंडू 29 धाबा, पुन्हा गोलंदाजी करतोय। ओ इथं कव्हरच्या दिशेने हल्ला सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। अमोलने पकडली कॅच, अमोलने या मॅच मध्ये 3री कॅच पकडली आणि हे टोटल 4 कॅचेस आपण अमोलने पकडताना पाहिले, त्यात एक कॉटन बॉल म्हणजे स्वतःच्या गोलंदाजीवर एक कॅच पकडली गेली होती। आणि निश्चितच अमोलचे जर आपण कॅचेस पाहिले तर पहिली कॅच लॉंग ऑनला पकडली गेली, दुसरी कॅच मात्र स्क्वेअर लेगला पकडली गेली, तिसरी कॅच कॉटन बॉल मध्ये पकडली गेली आणि चौथी कॅच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पकडली गेली। पुन्हा मी विनंती करतोय कुठलाही प्रेक्षक आज जाणार नाही, सामना संपल्यावर याची दक्षता घ्यायची। ओंकार आयकॉन खेळाडू आलाय फलंदाजीला। मला वाटतं आपले परांडा गावचे एक नामवंत खेळाडू संकेत मुसळे या ठिकाणी आपण आलेलं पाहिलेलं आहे, त्यांना देखील त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। ओव्हरपिच चेंडू दरम्यान फटका मारलाय, चेंडू जाईल बॉलरच्या मागे लॉंग ऑनच्या दिशेने, एक सिंगल धाव निश्चितच येईल। एका धावेनिशी धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पोचली ती तब्बल धावा झाल्यात 58 धावा। तीन चेंडू आणि बनवायचे आहेत। मला वाटतं सामना पूर्णपणे इथं फिल्डिंग संघाच्या बाजूने झुकलाय। पुढे गेले, दरम्यान फुल टॉस बनवलाय, टोललाय चेंडू, थेट जाईल चेंडू, सीमा पार करतोय, 6 धावा, षटकार येतोय। धावसंख्या पोचली ती 64 धावसंख्येवर। कोणी आत जाऊ नका, पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय, 5वा चेंडू घेऊन बाप्पू गोलंदाजी करतोय, फलंदाज स्ट्राइक वर असेल। पुन्हा मारायचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो मिडबिगीच्या दिशेने जातोय। ओ 4 धाबा, 4 धाब्यानिशी धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पोचली ती 68 धावसंख्येवर, 68 रन। शेवटचा चेंडू आणि शेवटची विनंती, तुम्हाला कोणी आज जाणार नाही याची नोंद घ्यायची, अन्यथा समिती कारवाई करेल, लक्षात ठेवायचं है। कोणी आज जाणार नहीं। फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे ये गेंद, अच्छी गेंद, इस बार ऑस्टन के ज्यादा दूर जा रही है। बर्ड बॉल का इशारा आता हुआ, बर्ड बॉल के साथ स्कोर में इजाफा हो रहा है। टोटल स्कोर 69 रन, 69 धावा झाले। म्हणजे जवळजवळ मला वाटतं अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत, एक चेंडू शिल्लक आहे, धावा बनवायच्या 17 धावा। पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला सज्ज असतील या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय, पुढे गेले, मारायचा प्रयत्न, अगदी यॉर्कर लेनचा